विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण हेट्रोट्रॉपिक प्लांट, त्यानंतर इन्सेक्टिव्हरस प्लांट आणि सॅप्रोफॅटिक प्लांट हे शिकलो. आता आपण समोर जाऊया. बघा, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फूड गेट स्पॉइल ड्यू टू सम फंजाय. फंजायमुळे कधीकधी अन्न दूषित होते. सम फंजाय कॉजेस डिसीज ऑर इलनेस व्हाईल सम फंजाय हॅव मेडिसिनल प्रॉपर्टी. काही काही फंजामुळे अन्न दूषित होते, काही काही फंजाय आपल्याला रोग देतात, डिसीज देतात. तर काही काही फंज असे आहेत की त्यांच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी असते. ईस्ट अँड सम मशरूम आर युजफुल. जसं की ईस्ट अँड मशरूम हे आपल्यासाठी खूपच उपयुक्त आहे. ईस्ट म्हणजे किनवा इज यूज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड. आता ईस्ट हे खूपच उपयोगी आहे आपल्या. ईस्टचा वापर फर्मेंटेशन म्हणजे अन्नपदार्थ आंबवण्यासाठी केला जातो आणि ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. मशरूम आर ए रिच सोर्स ऑफ आयरन अँड विटॅमिन. आणि मशरूम जो एक फंजाच आहे, बुरशीचा आहे, त्याचा वापर अन्नपदार्थामध्ये केला जातो, खाण्यामध्ये केला जातो, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन आणि आयरन असते. आता इथे बघा, रोल ऑफ न्यूट्रिएंट अँड इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट. म्हणजे इथे काही न्यूट्रिएंट दिलेले आहे, त्या न्यूट्रिएंटचा वापर प्लांट कशासाठी करतात हे इथे सांगितलेलं आहे आणि त्याच्या अभावामुळे काय काय परिणाम प्लांटला होतो हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. तर चला सुरुवात करूया आपण. पहिलं न्यूट्रिएंट आहे नायट्रोजन. नायट्रोजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असते, इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन. तर प्लांट प्रोटीन तयार करतात त्याच्यापासून. क्लोरोफिल आणि सायटोप्लाझमसुद्धा या नायट्रोजनपासून बनवते. असं हे नायट्रोजन जर प्लांटला मिळालं नाही तर रिटायर्डेड ऑर स्टुंटेड ग्रोथ, तर प्लांटची वाढ कमी होईल किंवा खुंटेल. येलोईंग ऑफ लीव्स, आणि त्याचे पानं पिवळे पडतील. दुसरा न्यूट्रिएंट आहे फॉस्फरस. फॉस्फरसमुळे प्लांट लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करते. असं हे महत्त्वाचं फॉस्फरस जर प्लांटला मिळालं नाही तर अर्ली लीफ फॉल, लवकरच त्यांचे पानं गळून पडेल. लेट फ्लॉवरिंग, उशिरा फुलं येतील. स्लो ग्रोथ ऑफ रूट, आणि रूटची स्लो ग्रोथ होईल. नंतर आहे पोटॅशियम. पोटॅशियम नेसेसरी फॉर द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. प्लांटच्या ज्या चयापचय क्रिया आहे त्यासाठी पोटॅशियम अत्यंत आवश्यक आहे. असं पोटॅशियम त्यांना मिळालं नाही तर त्यांचं स्टेम हे वीक होईल आणि कार्बोहायड्रेटचं प्रोडक्शन व्यवस्थित होणार नाही. नंतर आहे मॅग्नेशियम अँड आयरन. मॅग्नेशियम अँड आयरन या दोन न्यूट्रिएंटचाही वापर क्लोरोफिल बनवण्यासाठी केला जातो. आणि असं हे महत्त्वाचं मॅग्नेशियम आणि आयरन हे जर का न्यूट्रिएंट प्लांटला मिळालं नाही तर त्या झाडाचे पानं कसे होईल, येलो राहतील. नंतर आहे मॅग्नीज अँड झिंक. या दोघांचाही वापर हार्मोन बनवण्यासाठी करतात प्लांट. आणि असं हे महत्त्वाचं मॅग्नीज आणि झिंक प्लांटला जर का मिळालं नाही तर त्यांची ग्रोथ खुंटून जाईल, त्यांची ग्रोथ होणार नाही. तर हे होते वेगवेगळे न्यूट्रिएंट, त्यांचे फंक्शन अँड त्याच्या अभावामुळे होणारे झाडावर परिणाम. इथे म्हटलेलं आहे, ऑब्झर्व द प्लांट्स अराउंड यू अँड डायग्नोज, म्हणजे निदान करणे द न्यूट्रिएंट डिफिशियन्सी इफ एनी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजूबाजूचे असणारे जे प्लांट आहे ते बघायचे आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की त्या प्लांटमध्ये न्यूट्रिएंटची कमतरता तर नाही आहे, तर ते तुम्हाला तिथे बघायचं आहे. नंतरचा पोर्शन आहे न्यूट्रिशन इन ॲनिमल. न्यूट्रिशन इन ॲनिमल म्हणजे प्राण्यामधील पोषण. धिस कॉन्सेप्ट रिफर टू द बॉडी नीड्स फॉर न्यूट्रिएंट. हे जी संकल्पना आहे न्यूट्रिशन इन ॲनिमल, याच्यामध्ये बॉडी नीड्स फॉर न्यूट्रिएंट, शरीराला न्यूट्रिएंटची गरज. मोड ऑफ इंगेस्टिंग फूड म्हणजे अन्नग्रहणाच्या पद्धती. अँड इट्स यूज इन द बॉडी, आणि त्यांच्या शरीरात गेल्यावर वापर यांचा समावेश होतो. म्हणजे न्यूट्रिशन इन ॲनिमल ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये न्यूट्रिएंटची शरीराला गरज, त्यानंतर अन्नग्रहणाच्या पद्धती, आणि नंतर त्यांच्या शरीरामध्ये गेलेल्यावर त्यांचा उपयोग यांचा समावेश होतो. आता बघा, लेट्स रिकॉल. आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे, विच आर द व्हेरियस न्यूट्रिएंट इन फूड. फूडमध्ये कोणकोणते न्यूट्रिएंट असतात? फूडमध्ये तुम्हाला माहीतच आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स असते. फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट यूज. आणि ह्या न्यूट्रिएंटचा वापर कशासाठी केला जातो? तर शरीराच्या वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे त्या पार पाडण्यासाठी या सगळ्या न्यूट्रिएंटचा वापर केला जातो जे फूडमध्ये असतात.
सो आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला. आता पुढे बघा. न्यूट्रिएंट नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी आर ऑप्टेन फ्रॉम फूड. न्यूट्रिएंटची शरीराला खूपच जास्त गरज असते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घडवून आणण्यासाठी, जे की फूडमध्ये असते. दे आर सप्लायड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू द ब्लड. अन्न शरीराच्या आतमध्ये गेल्यावर त्यापासून आपल्याला जेव्हा न्यूट्रिएंट मिळते, पुढे हे न्यूट्रिएंट शरीराच्या प्रत्येक भागाला पोचून देण्याचं काम कोण करते? ब्लड करते. द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ द ब्लड ॲज इट इज. आपण जे अन्न खातो ते आहेत त्या स्थितीच ब्लडमध्ये मिक्स होत नाही, तर ते जे कॉम्प्लेक्स फूड असते त्या कॉम्प्लेक्स फूडचं सिम्पल सॉल्युबल फूडमध्ये आधी कन्व्हर्शन व्हावं लागते आणि नंतर ते ब्लडमध्ये मिक्स होते. इट नीड टू कन्व्हर्ट इन टू सॉल्युबल फॉर्म दॅट कॅन इझिली बी मिक्स इन द ब्लड. त्या कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्शन जेव्हा सिम्पल सॉल्युबल फूडमध्ये होते तेव्हा ते कुठे जाऊन ब्लडमध्ये मिक्स होते आणि शरीराच्या विविध भागांपर्यंत ब्लड त्यांना पोचून देते. न्यूट्रिशन इन ॲनिमल इन्व्हॉल्व व्हेरियस स्टेप फ्रॉम इंगेशन टू इगेशन. तुम्ही कोणतंही ॲनिमल घ्या, या ॲनिमलमध्ये न्यूट्रिशनच्या ह्या ज्या स्टेप्स आहे ह्या स्टेप्स सारख्याच असतात. सगळ्याच ॲनिमलमध्ये जवळपास ह्या ज्या न्यूट्रिशनच्या ज्या स्टेप्स आहे, ह्या ज्या पायऱ्या आहे त्या सारख्याच असतात. चला आता आपण न्यूट्रिशनच्या स्टेप्स बघून घेऊ इन ॲनिमल. पहिली आहे इंगेशन. इंगेशन म्हणजे अंतर्ग्रहण. याच्यामध्ये काय केलं जाते? फूड इज टेकन इन टू द बॉडी. इंगेशन या पहिल्या स्टेपमध्ये पहिला काय करतात? फूड शरीराच्या आतमध्ये घेतात, माउथद्वारे आतमध्ये घेतात. नंतर दुसरी स्टेप आहे डायजेशन. कन्व्हर्शन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म. नंतर फूड आतमध्ये घेतल्यानंतर ते फूड कॉम्प्लेक्स फूड असते, मग त्याचं सिम्पल सोल्युबल फूड म्हणजे जे जटिल पदार्थ आहे त्याचं पातळ खिरीसारख्या पदार्थामध्ये रूपांतर केलं जाते डायजेशनद्वारे. तर सेकंड स्टेप कोणती आहे न्यूट्रिशनची? डायजेशन. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्शन सिम्पल फूडमध्ये केलं जाते, सिम्पल फूडमध्ये केलं जातं. नंतर पहा, थर्ड आहे ॲब्सॉर्प्शन. ट्रान्सफर ऑफ सॉल्युबल फूड टू द ब्लड. आता सिम्पल सॉल्युबल फूडमध्ये कन्व्हर्शन झालं कॉम्प्लेक्स फूडचं की मग त्या सिम्पल फूडचं ब्लडद्वारे ॲब्सॉर्प्शन केलं जाते, म्हणजे शोषण केलं जाते. सिम्पल फूडचं जेव्हा ब्लड शोषण करते त्यालाच आपण ॲब्सॉर्प्शन असे म्हणतो. चौथी जी स्टेप्स आहे न्यूट्रिशनची ती आहे असिमिलेशन म्हणजे साठमीकरण. युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्ब फूड बाय सेल अँड टिश्यू फॉर द एनर्जी प्रोडक्शन अँड ग्रोथ अँड रिपेअर. नंतर ब्लडनी सिम्पल फूड ॲब्झॉर्ब केलं की मग ते ब्लड ते सिम्पल फूड घेऊन जाते सेलकडे, टिश्यूकडे, आणि नंतर ते सेल आणि टिश्यू त्या सिम्पल फूडपासून एनर्जी तयार करणे, शरीराची ग्रोथ घडवून आणणे आणि सेल वगैरे, टिश्यू वगैरे यांना रिपेअर करणे, बॉडीची झीज भरून काढणे, अशा पद्धतीने त्याचा उपयोग करतात. यालाच असिमिलेशन असे म्हणतात, म्हणजे साठमीकरण. आणि न्यूट्रिशनची जी शेवटची स्टेप आहे ती आहे इगेशन. इगेशन रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. या न्यूट्रिशनच्या शेवटच्या स्टेपमध्ये म्हणजे इगेशनमध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे किंवा अनडायजेस्टेड फूड आहे ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. सो दिस इज द 5 स्टेप्स इन न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशनचे हे जे 5 स्टेप आहे ते जवळपास सगळ्या ॲनिमलमध्ये सारखेच असतात. सो आय होप तुम्हाला हे समजलं.